श्री स्वामी समर्थ। वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा ब्लॉग आहे फणसाची भाजी, सॉरी पूस भाजी। तर पूस भाजी म्हणजे काय, म्हणजे सुरुवातीला पौष महिन्यामध्ये, पौष महिना लागला की सुरुवातीला फणस लागायला सुरुवात झाली आता, आणि ज्याच्यामध्ये गरे तयार होत नाहीत ना त्याला पूस भाजी बोलतात, आणि गरे तयार झाल्यावर ती बनवतात ती फणसाची भाजी। असं हा डिफरंट आहे त्यामध्ये। तर आता आमच्या बाजूच्या काकांनी छोटासा फणस आणून दिलेला आम्हाला, त्याची आता आम्ही पूस भाजी बनवतोय जवळ टाकून। तर माझी मम्मी कशी बनवते पूस भाजी ती मी सगळी ब्लॉग मध्ये शेअर केली। कसा फणस पप्पानी तोडून दिलाय, परत त्याचे कसे काटे काढायचे, बीज लागतो तर हाताला तेल वगैरे लावायचे किंवा ग्लव्स घालायचे, तर सगळं या ब्लॉग मध्ये आहे। तर ब्लॉग न स्किप करता पूर्ण बघा। चला, तर आता आहे आपण असे दाते काढून घ्यायचे आधी याचे। आमच्या बाजूच्या काकांनी हा दिलाय फणस, पप्पा आता त्याचं सगळं असं काढून घेतात। सगळे नीट असे आपण काटे काढून घेतले त्याचे, हे बघा सगळा डीक निघालाय कसा त्याचा। झालाय मस्त सोललाय पप्पानी त्याला, म्हणजे सगळे काटे वगैरे त्याचे काढून टाकले सुरीने। आता ह्याला आपण कट करूया मधलं। डीग लागेल म्हणून हाताला तेल लावायचं छान, म्हणजे डीग लागत नाही असं। सुरीला पण लावून घ्यायचं असे छोटे छोटे कट करायचे। हा वरचा पार्ट असतो ना त्याचा, तो कट करून टाकायचा। दाखवते, जर कडक असेल तरच कट करायचा। त्याला काय बोलतात पप्पा? पाव। बघा असं कट करून टाकलाय बघा। असे छोटे छोटे पीस करायचे त्याचे। पाणी घेतलंय हे उकडण्यासाठी, त्यामध्ये थोडस तेल टाकलं, मीठ टाकायचं थोडस। हे कुकर मधून आपण ना वाफ काढून घेतली, म्हणजे उकडून घेतले 5 शिट्ट्यावरती। आता हे बघा असे झाले, तुम्ही बघू शकता, हे बघा आता हे पूर्ण नरम झाले। आता आपण याला चेचून घेऊया। तस्विका हेल्प करते चेचण्यासाठी। कसं बाबू चेचायचं, असं 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 असे हात न लावायचा। अरे ढकलून नाही द्यायचं सोन्या, ते तुला मदत करते, कशी मदत करते माऊला। व्हेरी गुड बेटा। असं बारीक पूर्ण असं चेचून घ्यायचं चांगलं। तस्वी बाय नको लावू बेटा। तर हे बघा आपलं असं नीट बारीक चेचून झालंय सगळं नीट।
बघ असं चेचून घ्यायचं छान. झालं बेटा, झालं. ओके डन. आपण इथे कांदा टोमॅटो आणि लसूण बारीक करून घेतलीये. टोमॅटो कशासाठी घालतात माहितीये? कशासाठी? सुकट घालणार आहोत ना, जवळा. आपण जवळा घालणार आहोत सुकट, म्हणजे त्यासाठी आपण टोमॅटो घालतोय. इथे आपण जवळा म्हणजे सुकट भिजत ठेवली आहे. किती वेळ भिजवली ही? 10 मिनिटं भिजत टाकली आहे. इकडे तूप गरम झाल्यावर तेल टाकले आपण त्यात. त्यामध्ये भाजीमध्ये हळद टाकली, लाल तिखट चवीप्रमाणे, थोडंसं मीठ, कारण उकडताना टाकलं. उकडताना मीठ टाकलंय आपण, त्यामुळे थोडंसं मीठ टाका. थोडासा गरम मसाला त्याला. तर इथे आधी लसूण थोडासा कढीपत्ता, कांदा दिला इथे, त्यावर थोडा वेळ आपण झाकण ठेवू. काय झाकण ठेवलंस आता? फोडणी खमंग बसतात. सगळं आपण यात मिक्स करून घेतलं इथे. त्यामध्ये टोमॅटो ऍड केलाय. आता आपण इथे हा सुका जवळा जो भिजून ठेवला होता 10 मिनिट, धुवून ठेवले. हा, तो आपण यामध्ये ऍड केला. यामध्ये पण आपण थोडं तिखट टाकायचं. यामध्ये टाकलंय तो यामध्ये थोडंसं टाकायचं. खूप मस्त सुगंध आला. आता त्यामध्ये ही भाजी ही आपण ऍड करायची. तुम्हाला जवळ आवडत नसेल ना, म्हणजे सुकट, तर बिना जवळचा केला तरी चालतं ना, असं पण चालतो. जे व्हेजिटेरियन असते त्यांनी बिना जवळचा कांदा खोबऱ्याचे ते वाटण टाकतात थोडं. झाकण ठेवूया. सो 10-15 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण काढू. मस्त भाजी शिजली आहे. यामध्ये तुम्ही जवळा नको असेल तुम्हाला तर मुळे म्हणजे शिंपल्या, कालवा वगैरे पण आपण ऍड करू शकतो. जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही ऍड करा. आणि जे व्हेजिटेरियन असतील आणि स्किप करा. बस तर तयार आहे आपली पूस भाजी, म्हणजे फणसाची पूस भाजी. तर कसा वाटला तुम्हाला पूस भाजीचा ब्लॉग? तुम्ही नक्की ट्राय करा ही पूस भाजी. आणि मम्मीचे रेसिपीचे व्हिडिओ म्हणजे रेसिपी बनवते ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन की छान छान रेसिपी बनवते ती. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, खूप खूप प्रेम द्या. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.